नागपंचमीची अद्भुत कथा. श्री नागदेवतेला नमस्कार. श्रावण महिना म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि सणांची सुंदर परंपरा आठवते. त्यातीलच एक पवित्र सण म्हणजे नागपंचमी. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा का केली जाते? या परंपरेमागे कोणती कथा आहे? आजच्या या कथेत आपण जाणून घेणार आहोत. एक अशी कथा ज्यामध्ये आहे श्रद्धा, पश्चाताप, क्षमा आणि नागदेवतेची कृपा. चला तर मग भक्तिभावाने ऐकूया नागपंचमीची पवित्र कथा. नागपंचमीची कथा. एकेकाळी एका छोट्याशा गावात एक गरीब पण कष्टाळू शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्याकडे थोडीशी जमीन होती. त्या जमिनीवर तो दिवसरात्र मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी सकाळी तो नेहमीप्रमाणे आपल्या शेतात नांगरणी करण्यासाठी गेला. शेताच्या एका बाजूला एक जुने वारूळ होते. त्या वारुळात एक नागिन आपल्या पिल्लासोबत राहत होती. शेतकऱ्याला त्या वारुळाची कल्पना नव्हती. नांगरणी करताना अचानक नागर वारुळाजवळ गेला. त्या गडबडीत नागिनीच्या पिल्लांना इजा झाली. शेतकरी मात्र अनभिन्न होता. त्याने आपले काम पूर्ण केले आणि घरी परतला. संध्याकाळी नागिन आपल्या वारुळाजवळ आली. आपल्या पिल्लांची अवस्था पाहून ती अत्यंत दुःखी झाली. तिला वाटले की शेतकऱ्याने जाणून बुजून तिच्या पिल्लांना इजा केली. रागांच्या भरात ती शेतकऱ्यांच्या घराकडे निघाली. पण त्याच वेळी दुसऱ्या दिवशी नागपंचमी होती. शेतकऱ्याची मुलगी सकाळी लवकर उठली. तिने अंगण स्वच्छ केले, सुंदर रांगोळी काढली आणि नागदेवतेचे स्मरण केले. तिने मनापासून प्रार्थना केली, हे नागदेवा, आमच्याकडून नकळत काही अपराध झाला असेल तर आम्हाला क्षमा करा. आमच्या घरावर तुमची कृपा सैदव राहू द्या. नीती, निरागस भक्ती आणि श्रद्धा पाहून नागिनीचा राग शांत झाला. नागिनीला जाणवलं की शेतकऱ्याने हे जाणून बुजून केले नव्हते. ती त्या मुलीसमोर आली. मुलगी घाबरली नाही. तिने हात जोडून नागदेवतेला नमस्कार केला. नागिनीने तिला आशीर्वाद दिला आणि म्हणाली, तुझी श्रद्धा पाहून मी प्रसन्न झाले आहे. आजपासून जो कोणी नागपंचमीच्या दिवशी श्रद्धेने नागदेवतेचे स्मरण करेल, जीवनसृष्टीचा आधार करेल आणि मनापासून प्रार्थना करेल, त्यांच्यावर देवाची कृपा राहील. मुलीने नागदेवतेला नमस्कार केला. त्या दिवसापासून त्या कुटुंबाने दरवर्षी नागपंचमी श्रद्धेने साजरी करण्यास सुरुवात केली आणि गावातील लोकांमध्येही नागदेवतेबद्दल आदर आणि निसर्गातील जीवाविषयी दया वाढवली. या कथेतून मिळणारा संदेश. या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की नकळत झालेल्या चुकीबद्दल मनापासून क्षमा मागावी आणि प्रत्येक जीवाबद्दल दया व आदर ठेवावा. निसर्गातील प्रत्येक जीवाला या जगात स्थान आहे. म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी आपण श्रद्धेने नागदेवतेचे स्मरण करतो आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.